गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? आयोग तुम्ही मजेत असाल. मी राहुल अंधारलेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर थंबनेल पाहून तुम्हाला नक्की समजलं असेल आज मी कुठे जात आहे. तरी पण आज त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीला जाणार आहे. जवळपास आपला आज 250 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. 5 वाजता निघायचं होतं आणि आता एक्झॅक्ट 5 वाजले आहेत. तर फटाफट निघतो आणि तुम्हाला खालती जाऊन भेटतो. आता पाहू शकता पहाटेचे 5:08 झालेले आहेत आणि आता मी बोलल्यानंतर बोललो 250 किलोमीटर जाणार आहात. पण मी ट्रिप सेट करून ठेवतो. ट्रिप 1 0 करून ठेवले आहे. बघूया आपल्या आजच्या दिवसात किती किलोमीटर होणार आहेत. सध्या मी मोठं ब्लॉगिंगचा सेटअपसुद्धा केला आहे, पण मी तो नंतरला मोबाईल माउंट करणार आहे, कारण आता मला मॅपसुद्धा बघायचा आहे. तर चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. ऑलमोस्ट 6 वाजायला आलेत आणि आपण आता 21 किलोमीटर कवर केलं आहे. आणि खूप कालोख असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो बाईक चालवायला, कारण समोर नाही येणाऱ्या लाईटमुळे दिसत नाही. 6:38 झालेले आहेत आणि आपलं आता 57 किलोमीटर कवर झालेलं आहे. आणि आता फक्त 93 किलोमीटर बाकी आहे त्र्यंबकेश्वर पोहोचण्यासाठी. ओके, फायनली 147 किलोमीटर नंतर आपण येऊन पोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वर मंदिर. हर हर महादेव. त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यानंतर आम्ही एका ठिकाणी बॅग व शूज ठेवून दर्शनास गेलो. दर्शनाच्या रांगेमध्ये गर्दी खूप कमी होती. काही मिनिटातच मंदिराच्या मुख्य द्वारावर येऊन पोहोचलो, पण नेमकं मंदिराचा गाभारा महादेवाचा मुखवटा बसवण्यासाठी बंद करण्यात आला. त्यानंतर जवळपास 1.5 ते 1 तासानंतर गाभारा दर्शनासाठी उघडण्यात आला. फायनली आमचं 10:15पर्यंत आता दर्शन झालेलं आहे. तर थोडा वेळ इथेच मंदिराबाहेर बसून राहू, त्यानंतरला मग पुढे कसं जायचं प्लॅन करू. त्यानंतर नाश्ता करून बाईककडे निघालात तर बाईक पार्किंगमध्ये नव्हती. थोडासा आमच्या ट्रिपचा खर्च वाढलेला आहे, कारण आम्ही जी सकाळी पार्किंगमध्ये गाडी लावलेली ती नो पार्किंग एरिया होता मे बी तो. त्यांनी आमची गाडी घेऊन गेलेली आहे आणि 300 रुपये भरून गाडी घेऊन आलो आहे आम्ही. तर तुम्ही कधी आलात तर लक्षात ठेवा, पे करूनच पार्किंग करा. असं कुठेही लावू नका, नाही तर उचलून नेतील. आता आम्ही निलगिरी पर्वतावर आलेलो आहोत. हा खालून मंदिरावर जवळून तुम्हाला हा त्रिशूल दिसेल, त्या ठिकाणी चाललेलो आहोत. ॲज पर मॅप हे गोदावरी नदीचा उगम आहे. हे एक्झॅक्ट माहीत नाही की नक्की आहे की नाही, इथे लोकल लोकांना विचारावं लागेल. तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. तेथील काही लोकल लोकांना विचारल्यानंतर असं समजलं की नदीचा उगम हा समोरच असणाऱ्या डोंगरावरून होतो. तर मग आम्ही तिथे न जाता जवळच असणाऱ्या स्वामींच्या मठात आलो. मठ खूप सुंदर व शांतमय होतं. तेथे जाऊन मन एकदम प्रसन्न झालं. दुपारचं जेवण करून आम्ही पंचवटीकडे निघालो. पंचवटी हे एक धार्मिक स्थळ आहे. भगवान श्रीराम आणि माता सीता व लक्ष्मण ह्यांसोबत वनवासाचा काही क्षण या ठिकाणी त्याने घालवला होता. गंगा घाटावरती खूप सारे छोटे मोठे मंदिर आहेत. जिकडे बघाल ना तिकडे मंदिर दिसतं, जिकडे पाहाल तिकडे मंदिर. पूर्ण घाट हा मंदिरानेच भरलेला आहे.
आम्ही इथे व बाजूला असणाऱ्या कपाळेश्वर मंदिरात दर्शन घेतले व जवळच असणाऱ्या सीता गुफा बघण्यासाठी गेलो. सीता गुफा व काही जवळचे ठिकाण बघितल्यानंतर आम्हाला तिथल्या ग्रामघाटावर होणारी गंगा आरती बघायची होती, परंतु आरतीसाठी खूप टाइम लागणार होतं, म्हणून आम्ही शिर्डीला जाण्याचे ठरवले. भक्तिनिवासामध्ये आम्ही रूम ऑनलाईन बुक करून ठेवली होती. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने रूम बुक करू शकता. तर आता 7 वाजलेत आणि आम्ही आता शिर्डीमध्ये पोचलो आहे. आणि आम्ही 2 दिवसापूर्वीच रूम बुक करून ठेवलेली, जी की भक्तिनिवासमध्ये होती, साई भक्तिनिवास. ती आम्हाला टोटल 210 रुपयाला पडलेली. आणि रूम तुम्ही पाहू शकता, हे काही अशी आहे. आता थोड्या वेळात मस्तपैकी फ्रेश होतो आणि दर्शन घेण्यासाठी चालू. बघूया दर्शन भेटते का आज. फ्रेश झाल्यानंतर भक्तिनिवासामध्येच असलेल्या प्रसादालयामध्ये प्रसादाचा आस्वाद घेतला. नंतर दर्शन घेण्यास मंदिराकडे निघालो. भक्तिनिवास ते मंदिराकडे जाण्यास दर 15 मिनिटांनी बसेस आहेत. त्या बसमधूनच आम्ही मुख्य मंदिराकडे निघालो. 5 ते 10 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही मुख्य मंदिराजवळ पोहोचलो. तिथे गेल्यानंतर मनातल्या भीतीने सुटकारा केला, कारण आज मंदिरात खूपच कमी गर्दी होती. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता 9:15 वाजलेत आणि आता आम्ही भक्तिनिवासमधून निघणार आहोत. आणि इथे पहाटे 5 ते 11 ना, पहाटे 5 ते 11 गरम पाणीसुद्धा भेटतो आंघोळीसाठी. फक्त इथे स्टोर रूम आहे, तिथे आपली बादली घेऊन जायची, तिथनं भरून आणायचा. तर चला आता आम्ही चेकआउट करतो, थोडा नाश्ता करू आणि मग पुढच्या प्रवासात निघू. तर शिर्डीवरनं 10 वाजता निघालो होतो आणि आता 11 वाजलेत. शिर्डीपासून 58 किलोमीटर अंतरावर असणारा सिन्नर जवळ गोंडेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे, पाहू शकतो. गोंडेश्वर मंदिर हे पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगोंडे यांनी बांधलेले आहे. हे मंदिर 5 मुख्य मंदिराचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन म्हटले जाते. यातील गोंडेश्वराचे मुख्य शिव मंदिर मध्यावर असून सभोवतीची 4 दिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपवणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिराच्या भिंतीवर देवदेवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. गोंडेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर इगतपुरी येथे असणाऱ्या म्यानमार गेट हे पाहण्यासाठी आम्ही निघालो. उत्तर महाराष्ट्रात स्थित इगतपुरी हे नाशिक जवळील एक छोटेसे हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. इगतपुरी स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावर हे 5 मिनिटाच्या ड्राईव्ह किंवा 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. हिरव्या छताचा एक मोठा लाल पगोडा आहे आणि सोन्याच्या गुंतागुंतीचे तपशील खरोखरच वेगळे आहेत. अशोक स्तंभाजवळ स्थित अभ्यागत सभागृह आहे, जे एक कलादालन म्हणून दुहेरी आहे, ज्यामध्ये बुद्धावरील चित्रे आणि कला आहेत, ज्यात त्यांचा प्रवास आणि बौद्ध धर्माबद्दलची महत्त्वाची माहिती दर्शवलेली आहे. थोडी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 15 मिनिटाचा माहितीपट पाहू शकता. त्याच कंपाऊंडमध्ये एक लहान बुद्ध उद्यान आहे, जिथे तुम्ही थोडा वेळ घालवू शकता.
इगतपुरीनंतर आम्ही थेट घराकडे निघालो. असा हा 500 किलोमीटरचा प्रवास आम्ही अखेर संपवला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.